राज्याची भाग्यरेखा समजल्या जाणाऱ्या समृद्धी महामार्गावर रक्ताचे सडे पडणं थांबायला तयार नाही. आज पुन्हा एकदा एक भीषण अपघाताने समृद्धी महामार्ग हादरला असून एकाच कुटुंबातील आई आणि मुलाचा दुर्दैवी अंत झाला आहे. ही हृदयद्रव्य घटना नागपूर कॉरिडॉरच्या चॅनल क्रमांक 39/900 जवळ घडली. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार कार चालकाला झोपेची एक डुलकी आली आणि काळानं घाला घातला. मुंबई ठाणे कडून नागपूरकडे जाणाऱ्या या भरधाव कारने समोरच्या कंटेनरला मागून जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की कारचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे. यामध्ये 84 वर्षीय आशालता कणबर्गी यांचा जागीच मृत्यू झाला, तर मुलगा विवेकानंद यांनी रुग्णालयात नेताना वाटेतच प्राण सोडले. महामार्ग पोलीस उपनिरीक्षक दिलीप थाटे आणि प्रकाश चौधरी यांनी घटनास्थळी धाव घेत क्रेनच्या साहाय्याने अपघातग्रस्त वाहन हटवून वाहतूक सुरळीत केली. वारंवार आव्हान करूनही समृद्धीवर वेगावर नियंत्रण आणि विश्रांतीचा अभाव प्रवाशांच्या जीवावर बेततात आहे. या घटनेने पुन्हा एकदा प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.